तुमचा प्रोग्राम सुरू असतो मागे वळून पाहताना, हो. त्याच्याबद्दल प्रेक्षकांना सांगावं. असं कुठेतरी वाटायला लागलं की आपण इतके वर्ष, जवळजवळ 35-40 वर्षापेक्षा जास्त काळ या क्षेत्रात आहोत आणि देवदयेने अनेक गोष्टी आपल्या लक्षात आहेत, पाठ आहेत. तर आता नवीन भाषेत की हे सगळं लोकांशी शेअर का करू नये आपण, बरोबर. आपल्यापुरतं ठेवण्यापेक्षा आपण जरा ते सगळ्यांबरोबर वाटावं. आणि त्यातनं या संकल्पनेचा जन्म झाला की मागे वळून पाहताना. अर्थात हे करताना हा कुठल्याही स्टेजचा, थिएटरचा, नेपथ्य, लाईट हे असा कार्यक्रम नाही, तर ही अगदी चक्क 10-15 जण गोल करून बसले, त्यातच मध्ये मी बसलोय समोर पेटी घेऊन आणि काहीतरी छान मला आठवतंय ते बोलतोय. हे या कार्यक्रमाचं स्वरूप पहिल्यापासून ठेवलं. त्यामुळे त्याला कुठली संहिता नाही, स्क्रिप्ट नाही, क्रम नाही, टाइम ड्युरेशन ठरलेलं नाही. मी समोरच्यांना विचारतो तुम्हाला किती वेळ हवा आहे? 2 तास? ओके. नाही, अर्धाच तास? ओके, अर्धाच तास. किती छान. फक्त हे करताना 2 गोष्टींचं भान मी कायम ठेवतो, जे काही वेळा सुटू शकतं भान. पहिलं म्हणजे त्या कलाकारांच्या ज्या कलेमुळे, ज्या निर्मितीमुळे, ज्या सृजनतेमुळे मी त्यांच्याशी जॉईन झालोय, फक्त तेवढ्या आणि तेवढ्याच गोष्टींचा स्टेजवरनं उल्लेख करायचा. एरवी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय असेल, पण समहाऊ अनुभव हाच येतो, अरे तुझी यांची खूप जवळची ओळख आहे, मग आम्ही ते असं असं ऐकलं तर खरंय का रे? अशा गॉसिपकडे जरा जास्त कल असतो. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी अनाऊन्स करतो की बाबा त्यांच्या गायन, त्यांच्या कविता लेखन, त्यांचं संगीत देणं या विषयावर मी बोलणार आहे आणि याच विषयावर आपण बोलूया. पुण्यातला एक छान गायक, माझा खूप जुना मित्र हेमंत वाळुंजकर, तो त्यामध्ये कार्यक्रमात असतो आणि माझी पत्नी नेहा, ती पण त्यामध्ये गाण्याकरता असते. आणि राजेंद्र हसमनीस किंवा नागपूरहून पुण्यात येऊन स्थायिक झालेली आणि माझ्याबरोबर खूप कार्यक्रमात असलेली शिबानी देशपांडे, ती त्या कार्यक्रमात तबला वाजवायला असते. आणि माझा असा जुना मित्र राजेंद्र साळुंके, तो वेगवेगळी तालवाद्य वाजवायला असतो. आणि असा तो आम्ही सादर करतो. आणि 25-30 कार्यक्रमांनंतर असा अनुभव आलाय की जे चाललंय छान चाललंय, लोकांना आवडत आहे आणि लोकांपर्यंत छान पोचतंय.